आज जालना शहर महानगर पालिका में स्पेशल बजट मीटिंग हुई। इस मौके पर चेयरमैन अशोक पांगरकर ने बजट पेश किया। मेयर वंदना मगरे, डिप्टी मेयर राजेश राउत, डिस्ट्रिक्ट कलेक्टर और कमिश्नर आशिमा मित्तल और सभी नगर सेवकों और महानगर पालिका के अधिकारी कर्मचारियों मीटिंग में मौजूद थे। आज की मीटिंग में माननीय असेंबली ने जालना शहर महानगर पालिका को मजबूत करने के लिए फाइनेंशियल ईयर 2026-27 के लिए 468 करोड़ रुपये के बजट को मंजूरी दी। पहिल्या महापालिकेचं बजेट सादर करण्याचं भाग्य मला इथे लाभत आहे। आपल्या देशाचे माननीय व खर्चाची बाजू खालील प्रमाणे आहे। जमा महसुली उत्पन्नाची बाजू आपली महानगरपालिका दर व कर मिळणारे उत्पन्न 84,52,00,000 रुपये। मी वास्तव तुम्ही नंतर चर्चा करणार याच्यावर, एकदा मी विषय संपून जातो पण चर्चा करू आपण। महानगर विशेष अधिनियम खाली मिळणारे उत्पन्न 6,52,00,000 रुपये। महानगरपालिका मालमत्तापासून भाड्याचे उत्पन्न मिळणारे उत्पन्न 17,33,49,000 रुपये। महसुली अनुदाने आणि अर्थसहाय्य मिळणारे उत्पन्न 11,78,99,800 रुपये। तसेच संकीर्ण मिळणारे उत्पन्न 96,50,000 रुपये। एकूण महसुली जमा महसुली मिळणारे उत्पन्न 225,52,98,800 रुपये। 225,12,98,800 रुपये। पाणी पुरवठा व मलनिस्सारण जमा मिळणारे उत्पन्न 79,50,000 रुपये। एकूण महसुली जमा प्लस क 225,92,48,800 रुपये। शासन अनुदाने भांडवली जमा 242,08,48,500 रुपये। एकूण महसुली जमा प्लस भांडवली जमा 468,97,300 रुपये। प्रारंभिक शिल्लक 1,50,000 रुपये। अशी एकूण जमा रक्कम ही आपली आहे 468,02,47,300 रुपये। याच्यामध्ये आता खर्च आपला महसुली खर्च मध्ये येणार आहे। सामान्य प्रशासन विभाग खर्च बाजू खर्च रुपये 107,70,28,800 रुपये। सार्वजनिक सुरक्षितता अग्निशमन प्लस विद्युत 8,30,60,000 रुपये। आरोग्य व सोयी स्वच्छता व इतर विभाग खर्च रुपये 32,39,30,000 रुपये। शिक्षण व वाचनालय 74,30,000 रुपये। एकूण महसुली खर्च 149,14,48,800 रुपये। पाणी पुरवठा व मलनिस्सारण खर्च 10,03,00,000 रुपये। एकूण महसुली खर्च प्लस क 159,17,48,800 रुपये। एकूण भांडवली मनपा खर्च 66,73,00,000 रुपये। एकूण भांडवली खर्च शासन अनुक्रमण ब 242,08,38,500 रुपये। एकूण महसुली खर्च प्लस भांडवली खर्च प्लस ब 467,98,97,300 रुपये। अखेरची शिल्लक ही 3,50,000 रुपयापासून एकूण खर्च हा 468,02,47,300 रुपये। उपरोक्त नमूद केल्यानुसार जमा व खर्च बाजू ग्राह्य धरून एकूण 468,02,47,300 रुपये चे अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून यामध्ये 3,50,000 इतकी अखेरची शिल्लक क्लोजिंग बॅलन्स आपण दर्शवण्यात आले। धन्यवाद। आपल्याला काही चर्चा